नमस्कार मित्रांनो, कल्पना करा, एका बाजूला मुघल साम्राज्याची प्रचंड ताकद आणि दुसऱ्या बाजूला नजरकैदेत असलेले राजे. पण ते राजे साधेसुधे नव्हते. ते होते सह्याद्रीचे सिंह, ते होते रयतेचे राजे आणि ते होते स्वराज्य निर्माते. शिवरायांना आग्र्यात कैद करणाऱ्यांना वाटलं असेल आता शिवाजी आपल्या ताब्यात आहेत. पण त्यांना कुठे माहीत होतं, सिंहाला पिंजऱ्यात बंद करता येतं, पण त्याची झेप बंद करता येत नाही. कैद झाली देहाची, विचारांची झाली नाही. मुघलांच्या दरबारातही शिवरायांची मान झुकली नाही. पहारा होता 4 दिशांना. हो, पहारा होता 4 दिशांना. संकट होती अपार, तरी स्वराज्याचा सिंह निघाला घेऊन स्वातंत्र्याची हुंकार. इसवी सन 1666 मध्ये औरंगजेबाच्या दरबारात जाण्यासाठी शिवाजी महाराज आग्र्याला गेले. त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र संभाजी महाराज देखील होते. पण दरबारातील मान सन्मानाच्या क्रमावरून महाराजांना झालेला अपमान मान्य झाला नाही. शिवाजी महाराजांनी स्वाभिमान सोडला नाही, कारण ज्यांनी स्वराज्य उभं केलं तो कोणाच्याही दरबारात स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवणारा नव्हता. आणि त्यानंतर परिस्थिती गंभीर झाली. महाराजांवर नजर ठेवण्यात आली. बाहेर पहारा, सैनिकांची नजर, चहूबाजूनी बंदोबस्त. पण एक गोष्ट मात्र त्यांच्या हातात नव्हती, शिवरायांची बुद्धी. तलवार थांबवता येते, घोड्यांची दौड थांबवता येते, किल्ल्यांचे दरवाजे बंद करता येतात, पण शिवरायांच्या बुद्धीला कुठलाही पहारा थांबवू शकत नाही. मित्रांनो, इथे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाची खरी ताकद दिसते. संकट आलं म्हणून घाबरले नाहीत, राग आला म्हणून घाई केली नाही. महाराजांनी परिस्थिती समजून घेतली, निरीक्षण केलं आणि योग्य वेळीची वाट पाहिली. हे शिवरायांचे वैशिष्ट्य होते. धैर्य म्हणजे संकटात बेफाम धावणे नव्हे, धैर्य म्हणजे संकटाच्या मध्यभागी योग्य निर्णय घेणं. महाराजांच्या सुटकेसाठी विविध ऐतिहासिक वर्णन आढळतात, पण एक गोष्ट निर्विवादपणे लक्षात राहते, आग्र्यातून शिवाजी महाराजांची सुटका झाली आणि ते स्वराज्यात परतले. ज्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर होती, ज्यांच्या भोवती पहारा होता, ज्यांच्यावरती मुघल साम्राज्याची नजर होती, त्यांनी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला. ही फक्त सुटका नव्हती, हा बुद्धीचा विजय होता, हा स्वाभिमानाचा विजय होता, हा स्वराज्याचा विजय होता. भिंती उंच होत्या, दरवाजे बंद होते. भिंती उंच होत्या, दरवाजेही बंद होते. चहूबाजूंनी शत्रूचे पहारे कडक होते. पण शिवरायांच्या नजरेत एकच स्वप्न होते, माझे स्वराज्य माझी वाट पाहतंय आणि त्या स्वराज्यासाठी मला काही करून इथे बाहेर पडणं गरजेचं आहे. महाराजांची सुटका झाली, पण धोका संपला नव्हता. आग्रा मागे होता, स्वराज्य दूर होतं, शत्रूचा धोका कायमच होता. तरीही महाराज थांबले नाहीत, कारण त्यांना माहीत होतं, स्वराज्याची माती आपली वाट पाहत आहे. रयतेच्या डोळ्यात आशा आहेत, मावळ्यांच्या मनात विश्वास आहे आणि त्या विश्वासाला उत्तर देण्यासाठी शिवरायांना स्वराज्यात पोचणं गरजेचं होतं. दूर होता सह्याद्री, दूर होती मायभूमी. दूर होता सह्याद्री, दूर होती मायभूमी, पण मनात होती स्वराज्याची भूमी. पावलांना थकवा असला तरी ध्येय थांबलं नाही. शिवरायांची स्वराज्यनिष्ठा कधीच डगमगली नाही. मित्रांनो, आज आपण शिवाजी महाराजांचा इतिहास फक्त ऐकण्याचा नाही, त्यातून शिकायचा आहे. पहिली गोष्ट, संकटात घाबरू नका. दुसरी गोष्ट, बुद्धीचा वापर करा. प्रत्येक संकट तलवारीने सोडवता येत नाही. तिसरी गोष्ट, स्वाभिमान सोडू नका. स्वराज्य हवं असेल तर जिद्द हवी. संकट आलं तर छातीमध्ये हिंमत हवी. शिवरायांचं नाव घेणं सोपं आहे, पण शिवरायांच्या विचारात जगण्याची, मनामध्ये स्वाभिमानाची ज्योत हवी.
आग्रा सुटका म्हणजे फक्त कैदेतून बाहेर पडण्याची घटना नाही, ती आहे बुद्धीचा विजय, धैर्याचा विजय, संयमाचा विजय, स्वाभिमानाचा विजय आणि स्वराज्याचा विजय. मुघल साम्राज्याला वाटलं होतं शिवाजी महाराज आग्र्यात आहेत म्हणजे स्वराज्य थांबेल, पण इतिहासाने दाखवून दिलं राजा कैद झाला तरी विचार कैद होत नाहीत. शिवरायांना बंदिस्त करणाऱ्यांनी फक्त 4 भिंती पाहिल्या, पण त्या भिंतीच्या पलीकडे स्वराज्याची पहाट उभी होती. शिवराय बाहेर पडले आणि स्वराज्याचा इतिहास आणखीनच तेजाने उजळला. आज जर कोणी विचारलं शिवाजी महाराज महान का होते, तर उत्तर फक्त एवढंच नाही की त्यांनी अनेक किल्ले जिंकले. त्यांचं मोठेपण यासाठी होतं की संकट आलं तरी ते डगमगले नाहीत, अपमान झाला तरी त्यांनी स्वाभिमान सोडला नाही, कैद झाली तरी आशा सोडली नाही आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी स्वराज्याचं स्वप्न त्यांनी मोडलं नाही. म्हणून आज या भूमीवरून एकच आवाज घुमू द्या, ज्यांच्या नावाने सह्याद्री अभिमानाने उभा राहतो, ज्यांच्या पराक्रमाने इतिहासाला नवा अर्थ मिळतो, ज्यांच्या स्वराज्याच्या विचाराने रयतेला स्वाभिमान मिळाला, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करूया. आणि शेवटी एवढंच म्हणेल, कैद झाली होती शिवरायांची पावलं, कैद झाली होती शिवरायांची पावलं, पण स्वराज्याच्या स्वप्नाला कैद करता आलं नाही. पहारा होता आग्र्याच्या दरवाजावर, पहारा होता आग्र्याच्या दरवाजावर, पण शिवरायांच्या थैयावर कुणाची सत्ता चालली नाही. कारण ते फक्त राजे नव्हते, ते स्वराज्याचा विचार होते. विचारांना कैद करता येत नाही, विचारांना हरवता येत नाही, विचारांना संपवता येत नाही. तो विचार म्हणजेच माझे छत्रपती शिवाजी महाराज. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव.